दिनांक 13 ऑगस्ट रोजी पुण्यातील कोरेगाव पार्क येथील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर पवार काका पुतण्यांची गुप्त बैठक पार पडली। या बैठकीला गुप्त ठेवण्याचा प्रयत्न दोघांकडूनही करण्यात आला, पण तो सपशेल फसला। पवार काका पुतण्यांच्या या गुप्त बैठकीची बातमी अखेर माध्यमांना लागलीच। ही बातमी बाहेर येताच महाविकास आघाडीतील घटक पक्षात अस्वस्थता पसरली। आधीच शरद पवार यांच्या संभ्रमात टाकणाऱ्या भूमिकेमुळे नाराज असलेल्या उभाटा गटाने तर यावेळी शरद पवारांना निर्वाणीचा इशाराच दिलाय। काँग्रेसचे नेतेही दबक्या आवाजात का होईना शरद पवारांच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत आहेत। पण या नाराजीमुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते का? जर महाविकास आघाडीत फूट पडलीच तर काँग्रेस आणि उभाटा गट पवारांना बाजूला सारून एकत्र निवडणूक लढवतील का? महाविकास आघाडीने शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिल्यास वंचित, काँग्रेस आणि उभाटा गट असं काही नवीन समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होऊ शकतं का? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आम्ही या व्हिडिओतून देणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साहिल आमरे। अजितदादांनी आपल्या काकांच्या विरोधात बंड करून 1.5 महिना झालाय, पण या 1.5 महिन्यात शरद पवार यांनी ना कायदेशीर मार्गाने ना रस्त्यावर अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली। तिकडे अजित पवार यांनी निवडणूक आयोगातही राष्ट्रवादी पक्षावर आपला दावा सांगितला, पण यानंतरही शरद पवार यांनी अजितदादांच्या विरोधात कोणतीच भूमिका घेतली नाही। अजित पवारांनी बंड केला तेव्हा शरद पवार म्हणाले होते, मी माझी लढाई न्यायालयात न लढता जनतेच्या न्यायालयात लढेन। पण तिथेही शरद पवारांनी बोलाचा भात आणि बोलाचीच कढी या म्हणीला साजेशी भूमिका घेतली। अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर शरद पवारांनी मुंबईत एक गट मेळावा आणि येवल्यातील छगन भुजबळ यांच्या विरोधात घेतलेली एक सभा सोडली तर ते अजित पवार यांच्या विरोधात कुठेच रस्त्यावरची लढाई लढताना दिसले नाही। या उलट शरद पवार यांनी मागच्या 1.5 महिन्यात 4 वेळा अजित पवारांना भेट दिली आहे। प्रतिभा पवार यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर दादांनी सहकुटुंब सिल्वर ओकवर जाऊन आपल्या काका काकूंची भेट घेतली होती। यानंतर राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना घेऊन दादांनी पुन्हा एकदा शरद पवारांची भेट घेतली। दुसऱ्या दिवशी लगेच दादा पुन्हा आपल्या समर्थक आमदारांसह यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये काकांची भेट घेण्यासाठी गेले। त्यावेळी शरद पवारही त्यांना भेटण्यास नकार दिला नाही। शरद पवारांनी अशा प्रकारे अजित पवारांची भेट घेऊ नये अशी भावना महाविकास आघाडीतील दोन्ही पक्षांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्यक्त केली, पण पवारांनी आपल्या मित्र पक्षाच्या भावनेचा आदर केला नाही। शरद पवारांची ओळख ही देशाच्या राजकारणात अविश्वासू नेता अशीच राहिलेली आहे। त्यात पवार काका पुतण्यांच्या भेटी, शरद पवारांनी आपल्या पुतण्याविरोधात घेतलेली मवाळ भूमिका यामुळे शरद पवारांबद्दल महाविकास आघाडीत आणखीनच अविश्वास वाढत आहे। पण आता प्रश्न निर्माण होतो की हा वाढता अविश्वास महाविकास आघाडीत फूट पाडण्यास कारणीभूत ठरू शकतो का? तर याचं उत्तर देण्यासाठी आपल्याला मागच्या काही दिवसात घडलेल्या राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकावा लागेल। अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीनंतर आक्रमक भूमिका घेतली ती उभाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी। उभाटा गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून संजय राऊत यांनी पवार काका पुतण्यांच्या भेटीचा खरपूस समाचार घेतला। काँग्रेस नेतेही आपली नाराजी कोणत्या ना कोणत्या मार्गाने बोलून दाखवतच आहेत। अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवारांचं राजकीय मूल्य मोठ्या प्रमाणात कमी झालंय। उद्धव ठाकरे यांनी तरी जनतेची सहानुभूती मिळाली, पण शरद पवारांच्या नशिबी तर सहानुभूतीही नाही। पवारांनी संपूर्ण आयुष्यच फोडाफोडीच्या राजकारणात घातलंय, त्यामुळे ते लोकांना माझा पक्ष फोडण्यात आलाय, माझ्यासोबत राजकीय अन्याय झालाय असं म्हणू शकत नाहीत। दुसरीकडे काँग्रेसचे महाराष्ट्रातील राजकारण पवार म्हणतील ती पूर्व दिशा असंच राहिलंय, त्यामुळे शरद पवार कमजोर झाल्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसही करताना दिसेल। दुसरीकडे पवारांना जवळ केल्याने उभाटा गटापासून शिवसैनिक दुरावला होता, त्यामुळे पवारांना बाजूला सारून दुरावलेल्या शिवसैनिकाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करू शकतात। या कारणामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते। आता प्रश्न राहतो तो म्हणजे पवारांच्या संभ्रमी भूमिकेमुळे महाविकास आघाडी फुटणार असल्यास महाविकास आघाडीतील उभाटा गट आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवू शकतात का? आज काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे काही न करता सर्वात मोठा विरोधी पक्ष बनलाय। भविष्यात जर विरोधकांची आघाडी झालीच तर काँग्रेसला आपल्या उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील लोकसभा जागांवर पाणी सोडावं लागणार आहे। याची भरपाई करण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्रासारख्या राज्यात जास्त लोकसभा सीट लढवण्याची योजना बनवत आहे।
यासाठी काँग्रेसचे मोठे नेते दररोज नवनवीन लोकसभा मतदारसंघावर आपला दावा सांगत असतात. आज उभाटा गटाकडे लोकसभेत 5 खासदार आहेत, तर काँग्रेसकडे एकही खासदार लोकसभेत नाही. पण काँग्रेस शरद पवारांना वगळून उभाटा गटाशी आघाडी केल्यास आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा सांगून उभाटा गटाकडे जास्त जागांची मागणी करू शकतो. जसं भाजपा शिवसेना युतीमध्ये भाजपा 28 जागांवर आणि शिवसेना 22 जागांवर लोकसभा निवडणूक लढवत होते, तसाच काहीसा फॉर्म्युला काँग्रेस आणि उभाटा गटात होऊ शकतो. पण काही राजकीय तज्ज्ञांच्या मते काँग्रेस उभाटा गटाकडे 28 पेक्षा जास्त जागांची मागणी करण्याची शक्यता आहे आणि ती मागणी मान्य करण्यावाचून उभाटा गटाकडे दुसरा पर्याय नाही. या सर्व कारणांचा आणि राजकीय समीकरणाचा विचार केल्यास काँग्रेस आणि उभाटा गटाची आघाडी होऊ शकते आणि या आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जागा भरून काढण्यासाठी प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचा समावेश केला जाऊ शकतो. वंचित महाविकास आघाडीत सामील होणार अशा चर्चा महाविकास आघाडीचं सरकार कोसळण्यापासून सुरू होती, पण वंचितचा महाविकास आघाडीत सामील होण्याचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. याला कारण होतं शरद पवार. प्रकाश आंबेडकर आणि शरद पवारांमध्ये असलेलं राजकीय वैर महाराष्ट्रातील जनतेला चांगलंच माहिती आहे आणि जर शरद पवारांचं महाविकास आघाडीत सामील नसतील तर वंचितला आघाडीत सामील होण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. अडचण एकच आहे, ती म्हणजे प्रकाश आंबेडकरांनी मागच्या काही दिवसात केलेलं औरंग्याचं उदात्तीकरण. उभाटा गटाकडे असलेले शिवसैनिक प्रकाश आंबेडकरांशी केलेल्या युतीला किती स्वीकारतो हा मोठा प्रश्न आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदारसंघातून ओबीसीच्या पक्षाचे उमेदवार असलेल्या इम्तियाज जलील यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला. त्यावेळी ओबीसीच्या पक्षाची युती ही वंचित बहुजन आघाडीसोबतच होती. हेही उभाटा गटाचे कार्यकर्ते विसरलेले नसतील. यानंतर प्रश्न येतो प्रकाश आंबेडकर यांच्या अवास्तव राजकीय मागण्यांचा. प्रकाश आंबेडकर कोणतंही राजकीय समीकरण न पाहता किती लोकसभेच्या आणि कितीही विधानसभेच्या जागा मागतील याचा अंदाज नाही. त्यांच्या याच स्वभावामुळे वंचितची आजपर्यंत कोणत्याच पक्षासोबतची युती जास्त काळ टिकली नाही. त्यामुळे वंचितसाठी उभाटा गट आणि काँग्रेस किती जागा सोडणार हाच मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस आणि उभाटा गटाला मिळाल्यानंतर प्रकाश आंबेडकर सहमत होतात का हाही प्रश्न आहे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडेपर्यंत महाराष्ट्रात निवडणुकीचा काळ जवळही येईल. त्यामुळेच विरोधी पक्षांना मजबूत अशा महायुतीचा सामना करण्यासाठी लवकरात लवकर मैदानात उतरावं लागेल, नाहीतर त्यांना पुढच्या निवडणुकीत भुईसपाट करण्याची संधी महायुती सोडणार नाही. त्यामुळे उभाटा गट आणि काँग्रेस पवारांना बाजूला सारून महाविकास आघाडीची नव्याने बांधणी करतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.